वैशाख शुद्ध तृतीयेचा दिवस म्हणजे अक्षय तृतीया. 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला अक्षय तृतीयेचा दिवस. या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे? तर हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते व त्यांना नैवेद्यसुद्धा दाखवला जातो. या दिवशी लोक ठीक 12 वाजता हे पितरांचे स्मरण करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पितरांचे स्मरण करतात, त्यांना पूजतात. या दिवशी असं आहे की सुरू केलेल्या कोणत्याही कामाचं फळ आपल्याला मिळणारच. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ अक्षय म्हणजेच की न संपणारे असे मिळते. अक्षयाचा अर्थच असा आहे की त्याचा कधीही अंत होत नाही. अशाच प्रमाणे जास्तीत जास्त या दिवशी सोने खरेदी, अलंकार याकडे लोक लक्ष देतात. अनेक ज्या काही वस्तू असतील ते या दिवशी खरेदी केल्या जातात. याचा अर्थ असा की या दिवशी केलेलं कोणतेही शुभ कार्य याचं फळ आपल्याला चांगल्याच पद्धतीनं मिळत असतं आणि ते टिकत सुद्धा असतं. अक्षय तृतीयेच्या दिवशी सदोदित सुखसमृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही. या दिवशीच भगवान विष्णूंनी परशुराम यांच्या अवतारात जन्म घेतला. अक्षय तृतीयेचा दिवस म्हणजेच की या शुभ दिवशी घरात जेवढं तुम्ही पितरांचे स्मरण कराल, पूर्वजांचे स्मरण कराल, त्यांची सेवा कराल, त्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी, शांतता आणि भरभराट ही दिसून येते. जे काही पितृदोष असतील तर ते या दिवशी पितरांना दिलेल्या नैवेद्यामुळे दूर होण्यास मदत होत असते. या दिवशी केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ आपल्याला चांगल्याच पद्धतीने मिळत असते. त्यामुळे घरात सुखसमृद्धी, शांतता नांदते. 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला अक्षय तृतीया या दिवशी आवर्जून लोक सोने खरेदी करत असतात, चांदी खरेदी करत असतात, नवीन वाहन खरेदी करत असतात. नवीन जे काही गोष्टी असतील तर त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करत असतात. कारण या दिवसासारखा आनंदी दिवस, शुभ कार्याला सुरुवात करण्यासाठीचा दिवस हा अन्य कोणताही नसेल. त्यामुळे जास्तीत जास्त लोक आधी की जे काम सुरू करायचं आहे ते केव्हापासून सुरू करायचं, तर त्याचा एक मुहूर्त म्हणजे हा अक्षय तृतीयाचा मुहूर्त खूपच फायदेशीर ठरत असतो. की तुम्ही ठरवलं आहे की कोणतं ना कोणतं काम आपल्याला करायचं आहे, वाहन खरेदी करायची किंवा जमीन खरेदी करायची किंवा अलंकार घ्यायचेत. या दिवसाच्या नावामध्येच त्याचं महत्त्व आहे की अक्षय म्हणजे कधी न संपणारे. जेव्हा तुम्ही या कोणत्याही कामाची सुरुवात या अक्षय तृतीय दिवशी कराल तेव्हा ते काम तुमचं कधीही संपणार नसणार आहे. यासाठी जरूर त्याचा फायदा घ्या.
याबद्दल तुम्ही जरूर विचार करा. या दिवशी आपले पूर्वज आपल्यावर चांगला आशीर्वाद देत असतात. आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये जे काही क्लेश कलंक असतील तर ते दूर होत असतात. पितृदोष असेल तर तो दूर होण्यास मदत होत असते. यासाठी खूप महत्त्वाचा दिवस म्हणजे तो कोणता असेल तर हा अक्षय तृतीयेचा दिवस. या दिवशीच बसवेश्वर जयंतीसुद्धा साजरी केली जाते. हा जो काही अक्षय तृतीयेचा दिवस असेल तर तो फक्त आपल्या महाराष्ट्रात नाही तर बाकीच्या देशातही, बाकीच्या राज्यातही हा दिवस साजरा केला जातो. अशाच सणांबद्दल माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.